नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर बघा, तुम्ही विचार करणार की आज स्टिचिंगचं सोडून हे काय ब्लॉगमध्ये आहे. तर आज स्टिचिंगचं थोडंसं काम मी बाजूला ठेवलेलं आहे, पण आपल्याला जे वर्षभर लागणारं जे साहित्य आहे त्याला वेळ देत आहे. कारण वर्षभर आपल्याला जो मसाला लागतो भाजीत रोजच्या म्हणजे रोजच आपल्याला त्याची गरज आहे, खूप गरज आहे. आणि वर्षभर एकदा केलं की आपल्याला वर्षभर तो जातो. तर त्याचीच आज तयारी चालू आहे. तर आमच्या इकडे याला काळा मसाला चटणी असं म्हटलं जातं. घाटी मसालासुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. तर ही जी चटणी आहे ना, ती आम्ही वर्षभराची एकदमच करून ठेवतो. तर त्यासाठीच कालच ना आमच्या इथला बाजार असतो, आठवडी बाजार, तिथून मी सगळं साहित्य आणलेलं होतं. म्हणजे मिरच्या, मसाला, जो गरम मसाला वगैरे लागतो आहे ना, तर तो सगळा आणलेला होता. तर सगळं नीट वगैरे करून झालेलं होतं. मिरच्या पण नीट करून घेतलेल्या होत्या. सगळे मसाले नीट करून कालच मी ठेवलेलं होतं. फक्त जिरे, शहाजिरे आणि जिरे हे फक्त नीट करायचं राहिलं होतं. तर मी चुलीवरती करणार आहे. कारण आता गॅसवरती ना करायचं पण काय नाही, पण आता घरामध्ये दणकारा खूप उठतो. त्यामुळे मग घरामध्ये मी करतच नाही. कधीच आजपर्यंत मी घरात मसाला केलेला नाही. बाहेर चुलीवरतीच करते. बाहेर चुलीवर केल्यामुळे काय होतं, मोकळ्या हवेत असतं आणि हवा कोंडून राहत नाही, त्यामुळे दणकारा उठत नाही. तर इथं मी पातेलं गरम करून ठेवलेलं गरम करायला. आता ते चांगलं गरम झालेलं आहे. तर इथं मी पिशवीत ह्या मिरच्या नीट करून ठेवलेल्या होत्या. तर हे बघा, बाकी सगळं खोबरं चिरून ठेवलेलं आहे. बेडगी मिरची थोडीशी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. बाकी सगळे जे मसाले आहेत ना ते घेतलेले आहेत. म्हणजे सगळे जे खडे मसाले जे असतात ना, मोठी वेलची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, नंतर ते चक्रीफूल, जावेत्री आणि आणखी एक त्रिफळ का काहीतरी, मला ते फिक्स नाव माहीत नाही. पण ते बाकी सगळं ते फुलं वगैरे असतात ना, ते सगळं मी आणलेलं असतं. म्हणजे आपल्या मिरच्यांच्या हिशोबाने जेवढं लागेल तेवढे. तर जिरं तर सगळं मी आणलेलं आहे. आणि आता मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, मिरच्या भाजून घेणार आहे. आणि मिरच्या भाजून झाल्यानंतर जे पदार्थ मला फक्त तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे परतवून घ्यायचे आहेत, ते फक्त मसाले मी अगोदर हे करणार. आणि तळून काय घेते मी, पूर्ण तेलात डीप फ्राय काय करते, तर खोबरं, हळकुंड हे एकदम डीप फ्राय करून घेते आणि कांदा. तर हे 3 पदार्थ जे आहेत ते मी एकदम तेलामध्ये तळून घेते. आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ते थोड्या तेलामध्ये असं परतून घेते. तर पहिल्यांदा मिरची जी आहे ती छान, मिरचीला पण बघा जाळ मी खाली म्हणजे पातेल्याला जेवढा सोसेल एवढा लावला आहे, जास्त जाळ लावलेला नाही. कारण कसं होतं, जास्त जाळ लावला की मिरची करपते. आणि मिरची जर करपली, काळी झाली, तर मसाला जो आहे ना, मसाल्याला आपल्या काळा कलर येतो. तर आपल्याला काळा कलर नको आहे मसाल्याला. काळा मसाला नाव जरी असलं तरी काळा कलर काय नको आहे, फक्त असं म्हणजे लालसर असं दिसावा. त्यामुळं मग कालवणला जर मसाला काळा झाला तर कालवणसुद्धा काळं दिसतं. तर इकडं मी मोठं एक पातेलं ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी भाजलेल्या मिरच्या नेऊन ओतल्या. अशा पद्धतीने मी सगळ्या पिशवीतल्या मिरच्या भाजून घेतल्या, थोडं तेल टाकून. आणि आता बेडगी मिरची पण इथं मी भाजून घेते. तर बेडगी मिरचीला थोडासा जास्त वेळ लागला, कारण त्याचं वरचं आवरण जे असतं ते जाड असतं, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला. तर मसाला जो आहे तो आम्ही घरीच करतो. विकतचा मसाला नाही खात. घरी केलेल्या मसाल्याला टेस्ट पण असते आणि छान असं आपण स्वच्छ निवडून वगैरे केलेला असतो. तर घरचा मसालाच आम्ही सगळे वापरतो. तर बेडगी मिरचीसुद्धा मी इथं तेलामध्ये भाजून घेतली. आता इथं मोठी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल याच्यामध्ये टाकते. आणि सगळे जे मसाले मला तेलामध्ये थोडं भाजून घ्यायचे आहेत तर ते घेते. तर इथं पहिल्यांदा धनं पण मी तळून वगैरे घेत नाही, तर असंच भाजून घेते, थोडंसं तेल टाकून परतवून घेते. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं सगळं पदार्थ मग मी भाजून घेणार आहे. तर म्हटलं चला आज थोडंसं स्टिचिंगचं काम बाजूला ठेवावं आणि आपलं वर्षभरासाठीचं जे महत्त्वाचं काम आहे ते करावं. आणि कसं झालं तर मागल्या 15 दिवसातच मला चटणी करायची होती, पण पावसाचं वातावरण होतं बघा. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं काय होतं, मिरच्या ज्या आहेत त्या पण ओल्या भेटतात. आणि म्हणजे मसाला आमच्या इथं तर असं मसाला पण करत नाहीत, म्हणजे पावसाळ्यात डंक चालू नसतात. तर आता वातावरण फ्रेश आहे, ऊन वगैरे चांगलं पडते, त्यामुळे मिरची पण चांगली भेटते आणि
म्हटलं चला आता लगेच या वातावरणात मसाला आपला करून घ्यावा. तर यावर्षी बघा आमच्या इकडे सुद्धा भरपूर पाऊस होता, त्यामुळं मसाला करायला जमलंच नाही. तर आता हे सगळं मसाले जे आहेत ते मी इथं भाजून घेते. तर बाहेर ना मी बसले तिथं सावली आहे बघा, आणि बरोबर चुलीवरती ऊन आलेलं आहे. पण परत लास्ट म्हणजे कांदा भाजीपर्यंत माझ्या जवळसुद्धा मी बसले तिथंसुद्धा ऊन आलेलं होतं. पण असू द्या चला. पण आणि चुलीवरचं ती चव एक वेगळीच असते बघा, चुलीवरचं ते चुलीवरचं. तरी आता माझं सगळं होत आलेलं आहे, कांदा तेवढा राहिलेला आहे. तर बघा छान असं मिरच्यामध्येच मी जे भाजलेलं आहे ना मसाले, ते सगळं मिरच्यावरतीच टाकलेलं आहे बघा. भरपूर असा मसाला मी वापरते, त्यामुळे म्हणजे चटणीला छान अशी चव येते. एक्स्ट्राचे जादाचे मसाले जास्त वापरायला लागत नाही त्यामुळं. तर इथं बघा हे 2 राहिले आता, खोबरं आणि हे हळकुंड. तर ते मी तळून घेणार आहे जास्त तेलामध्ये. आणि आता इथं खोबरं तळायला टाकलेलं आहे मी. तर खरपूस असं खोबरंसुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेते. आणि लसूण मी अगोदरच सोलून ठेवलेला आहे. तर लसूण पण भरपूर लागतो, तर तो लसूण सोलायलाच भरपूर वेळ जातो खरं तर चटणी करायचं म्हटलं का. ते आता छान असं खोबरंसुद्धा तळून झालेलं आहे, तर ते आता काढून घेते. आणि आता मग हळकुंड आणि कांदा तेवढा ते पण करून लगेच घेते. आणि चटणी जी आहे ती थोडंसं आमच्या इथून लांब जावं लागतं, तिथून मग करून आणायचे डंगावरती. तर आता इलेक्ट्रिक मशीनसुद्धा आलेले आहेत म्हणजे चटणी करायच्या, पण त्याच्यातली चटणी काही खावीशी वाटतच नाही. डंकावरची चटणीला चव येते, छान असं पाणी सुटल्यासारखं, म्हणजे एकदम ओलसर पण नाही म्हणता येणार, तेलकट अशी होते. तर इथं हे मोठे हळकुंड जे आहेत ना पूर्ण फुगतात बघा, फुटतात असं काही वेळी, तसं होईपर्यंत तळावं लागतं. त्यामुळं मग असं थोड्या जाळावरतीच मी इथं ते पण तळून घेते. तर कढई माझी खूप मोठी आहे, मला खूप उपयोगी येते. दिवाळीचं साहित्य वगैरे आरामात होऊन जातं. तर इथं आता कांदासुद्धा मी भाजून घेते. तर कांदा भरपूर आहे, कांदासुद्धा मी भरपूर घालते. तर भरपूर साहित्य घातलं, भरपूर म्हणजे भरपूर नाही, आपल्याला जेवढ्या मिरच्या आहेत त्याला आवश्यक तेवढं मसाले, कांदा, लसूण, खोबरं हे घातलं का चटणी अगदी खूप छान होते, वास पण खूप छान येतो. आणि एक्स्ट्राचे मसाले आपल्याला भाजी वगैरे गडबडीत करायचे आहे तर एक्स्ट्राचे मसाले जादा वापरावे लागत नाहीत, कारण आपण अगोदरच चटणीमध्ये भरपूर सारे मसाले आपण घातलेले असतात. त्यामुळे चटणी आपली छान होते, भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो. आणि जास्त घरी केलेली चटणी बघा जास्त पण होते. विकतची चटणी किती आणायची, किती पुरवायची असा प्रश्न पडतो, आणि ती लगेच संपते बघा. त्यापेक्षा घरी केलेली चटणीच बरी. तर आज मुलं पण घरी होती, त्यांच्या परीक्षा चालू झालेली, तर तेच त्यांचं चालू होतं. अननस आलतं विकायला, तर ते त्यांना घ्यायचं होतं म्हणून मला विचारत होते. तर बघा कांदा इथं मी सगळा टाकलेला आहे. छान असा कांदा एकदम पूर्ण तळून घ्यायचा, पूर्ण पाणी शोषून घ्यायचं. आणि आता सगळं झाले, आता मी इकडं आलेली आहे चटणी करायला. इथं डंक तुम्हाला थोडासा मागे दिसत असेल बघा, तर इथं मी आलेली आता. तर बघा मस्त अशी चटणी मी तयार करून घेऊन आलेली आहे. मस्तच कलर पण आलेला आहे, अगदी लाल ओळख कलर दिसतोय. आणि हे वर जे ढिकळे दिसत आहेत ते फोडायचे, मगच भरणीत भरून ठेवायचे थंड झाल्यानंतर. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.